बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं आदर्श तरुण क्रीडा मंडळ यांचा रौप्य महोत्सवी वर्ष व संविधान गौरव दिन या ठिकाणी फार मोठ्या थाटात साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने मजपामरास आम्हा दोघांना आपली सेवा करण्याची सुसंधी आदर्श तरुण क्रीडा मंडळ येथील सर्व पदाधिकारी यांचे कार्यकर्ते
जिथे दुःखाने मानव सारे बेशुद्ध होते, माझे वडील चंद्रकांतजी निर्भवणे लिहितात, जिथे दुःखाने मानव सारे बेशुद्ध होते, तिथे फक्त तथागत बुद्ध होते. जिथे दुःखाने मानव सारे बेशुद्ध होते, तिथे फक्त तथागत बुद्ध होते. अरे जिथे अंगुलीमालाचे वर्तन प्रक्षुब्ध होते, तिथे फक्त तथागत बुद्ध होते. अरे जिथे रोगिणीच्या पाण्याचे युद्ध होते, अरे जिथे रोगिणीच्या पाण्याचे युद्ध होते, तिथे फक्त तथागत बुद्ध होते. आणि जिथे दीक्षा भूमीवर भीमा सवे नवकोटी तलित त्रिसरण पंचशिलेत मंत्र मुग्ध होते, तिथे फक्त तथागत बुद्ध होते. तर पुष्पकाय होऊन महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी शशिकांतजी कापसे म्हणतात, पुष्पकाया होऊन बुद्धा चरणी पडावी, मी बुद्धाला शरण जातो. पुष्पकाया होऊन बुद्धा चरणी पडावी, मी बुद्धाला शरण जातो. बुद्धाच्या धम्माची मज प्रीत जणावी, मी त्या धम्माला शरण जातो. त्या संघाच्या संगतीला माझी संगत घडावी, मी त्या संघाला शरण जातो. आणि भीम कृपेने तुमची सेवा घडावी, मी त्या भीमाला शरण जातो. वंदन गीताला सुरुवात करत आहे, लक्षात कारण कपट नीतीच्या डाव जे मांडत आहे. माझे वडील म्हणतात की कपट नीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहे. अरे म्हणून तर बुद्धाच्या धर्तीवर सरले बुद्धाला आपसात भांडत आहे. जे नमले बुद्धा चरणी आज इथे सुखात नांदत आहे, इथे सुखात नांदत आहे. वंदन गीताला सुरुवात करत आहे, लक्ष असावं. आणि म्हणूनच उच्च ठरला या धरणीला बुद्ध. पाहिले अनंत देव आणि संत, पाहिले अनंत देव आणि संत, पाहिले अनंत देव आणि संत, पाहिले अनंत.
पण भीमाच्या मनाला पटले बुद्ध भगवंत. देव आणि संत पाहिले अनंत. 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 भीमाच्या मनाला पटले बुद्ध भगवंत. चाळली ती गीता चाळले पुराण. गीता चाळले पुराण. चाळली गीता चाळले पुराण. चाळली ती गीता चाळले पुराण. वाचले पुराण झाले नाही समाधान. वाचले पुराण झाले नाही समाधान. वाचले का नाही झाले समाधान? कारण त्यावेळी त्या काळी नुसती यांची गाडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा. प्रकाशजी पवार म्हणतात त्या मनुवाद्यांची ते नुसती यांची गाडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा. अरे चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा. नजरेशी नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा. अंगावर सावली पडली तरी यांना विटाळ व्हायचा. कुत्र्या मांजराला जवळ करत होते पण माणूस असून माणसाला जवळ करत नव्हते अशी प्रथा होती त्यावेळी. विचार केला पाहिजे बाबासाहेब नसते तर हा प्रजासत्ताक दिन तरी असता का? क्योंकि संविधान देश का कौन लिखे? प्रजासत्ताक दिन नसता त्यावेळी त्या काळी नुसती यांची गाडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा. नजरेची नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा. अरे चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा. पण परिस्थिती बदलली. बाबासाहेबांनी या बहुजन समाजाच्या हातात या भारत देशाची दोरी दिली. त्यावेळी गांधीजी बोलले होते की बाबासाहेब श्रीमंत माणसाला 2 मताचा अधिकार द्या, गरीब माणसाला 1 मताचा अधिकार द्या. उच्चवर्णीयांना 2 मताचा अधिकार द्या आणि नीचवर्णीयांना 1 मताचा अधिकार द्या. बाबासाहेबांचे शब्द होते मला या लाईटीच्या खांबाला फासावर जरी दिलं तरी मी माझ्या समाजाशी गद्दारी करणार नाही. मग त्या राजगादीवर परिस्थिती बदलली. त्या राजगादीवर आमचा दलित गेला. सांगा विटाळ तुमचा कुठे गेला? आज आमचे आमदार आमचे खासदार बहुजन समाजाचे. बाबासाहेबांनी 395 कलम लिहिले. त्यातले 340 कलम होता की मराठा समाजालाही आरक्षण मिळावं. तेही शोषित पीडित आहेत. त्या मनुवाद्यांनी सर्वांनाच आपला बळी केलं होतं आणि विधान भवनात त्याला मंजुरी दिली गेली नाही. ते विधायक पास गेले नाही आणि म्हणून 340 कलम बाबासाहेबांचं मान्य झालं नाही. मराठा लोकांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही.
त्यामुळे बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाला लाथ मारली. हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी विचार केला नाही की माझ्या समाजापुरतं मी बघावं. ती दूरदृष्टी होती, ती नीती होती. म्हणून म्हणायचं की त्या राजगादीवर आमचा दलित गेला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? अरे त्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला, सांगा विटाळ तुमचा कुठे गेला? त्या दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? आणि तो भीमराव तुमचा जावई झाला, अरे आता विटाळ तुमचा कुठे गेला? कळली ती गीता सळगे पुराण, वाचले पुराण झाले नाही समाधान. कसोटीला नाही उतरले ग्रंथ, कसोटीला नाही उतरले ग्रंथ. माझ्या मनाला पटले बुद्ध भगवंत होती पुराणात वर्णाची व्यवस्था, पुराणात वर्णाची व्यवस्था, वर्णाची व्यवस्था. कारण पाषाणाला पाजर फोडणारा माझा भीम होता, पाषाणाला पाजर फोडणारा माझा भीम होता. अरे वैऱ्याला ज्ञान बळाने झोडणारा माझा भीम होता. काय महती वर्णू त्या युगंधराची, त्या मनुला मातीत गाडणारा माझा भीम होता. कशी व्यवस्था होती? त्या पायाला ठेच लागली तर जीव किती तळमळतो. बबन सरोदे म्हणतात त्या पायाला ठेच लागली तर जीव किती तळमळतो. साले दगडाने ठेचून मारतात कसं वाटत असेल. पायाला ठेच लागली तर जीव किती तळमळतो. साले दगडाने ठेचून मारता कसं वाटत असेल. अरे साधी बोटाला सुई टोचली जीव किती चरफडतो. साधी बोटाला सुई टोचली जीव किती सरपडतो. साले सुरे तलवारी खसाखस भोकसता सांगा कसं वाटत असेल. साधा चटका बसला माणूस किती कळवळतो. साधा चटका बसला माणूस किती कळवळतो. साले जिवंत जाळून मारता कसं वाटत असेल. नकळत पदर ढळला बाईचा, नकळत पदर ढळला बाईचा. बाई किती शरमते. नकळत पदर ढळला बाईचा, बाई किती शरमते.
साले नग्न धिंड काढतात, सांगा कसं वाटत असेल. अरे किती अपमान, किती वेदना, किती यातना, किती अवहेलना, किती काल निमूट झेलायचं. पण आता ठरवलंय की ठेवलेलं हत्यार खोलायचं, माणसातलं जनावर आरपार सोलायचं. अरे करायची इकडून तिकडून सारी माणसं शुद्ध आणि जगवायचा प्रत्येक माणसात एकच बुद्ध, एकच बुद्ध. शूद्राची तिखट मिठविण्या भ्रांत, शूद्राची तिखट मिठविण्या